अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता. जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना. अरे सांगलीमध्ये म्हणले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा आणि मला आई म्हणून शिव्या देत होते. मला ते गोप्या गोप्या म्हणले का नाही सांगा. कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का? एक विधानसभेचा आमदार ज्याला 40,000च्या मतांनी निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत, हे गोप्या गोप्या म्हणतायत. कुठं डेबिट झालं नाही, कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही. म्हणजे ह्यांना हे मान्य आहे. मला गोप्या म्हणलाय ना, मला म्हणू दे रे, मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे. मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणा मला त्याचा फरक पडत नाही. मग मी तुला जनत्या म्हणलं तर चालेल का? चालेल का? मी म्हणणार नाही, पण असं म्हणलं तर चालेल का? अरे त्या जयंत्याला माझं चॅलेंज आहे. माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली. ते वाळव्याचं कुत्र म्हणत होतं की त्याला पोरं हुडकायला चालले. त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आवाहन करतोय बिरोबाच्या बनातनं, तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत्या पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल. टायमिंग अरे बघा मीडियावाल्यांनो मित्रांनो, हे बघा माझं काय चाललंय, हे वाघ बघा. माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या. जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडळकरला ईश्वरपूर मध्ये यायचं की वाळव्यात यायचं, दिनांक वार आणि वेळ मला सांगा, मी तिथं येतो. बरोबर ना? माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे, ती तुमच्यात हिंमत नाही डरपोकानो. पण मी तुम्ही सांगाल तिथं येतो, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. जायचं ना? जायचं का? मीडियावाल्यांना माझी विनंती आहे, त्याला सांगा असं गोपीचंदला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे. गोपीचंद फकीर माणूस आहे ना, मला आगे ना पीछा. तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरत नसतो. अरे मेरे जैसा बनने की तुम छोड़ दो, अरे मेरे जैसा बनने की तुम छोड़ दो, क्योंकि शेर पैदा होते हैं बनाने नहीं जाते. बरोबर ना? कुत्री अशी बोळक्याने येतात. मगाशी संदीप बाबा म्हणले ती शिकारी कुत्री नाही, ती गावठी कुत्री आहेत. आणि अशा गावठ्या कुत्र्यांना मी तुडवतच इथपर्यंत आलोय. अरे या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतो. ज्यांना मी लवत नाही, ज्यांना मी नमत नाही. त्या विधान भवनामध्ये पण गोंधळ झाला, सगळ्यांनी माझ्यावरती टीका. अरे पण एक फडतूस माणूस तिथं विधानसभेच्या आमदारांना एवढ्या गर्दीमध्ये वाकडं बोलतोय, वाईट वाईट बोलतोय, मग त्याच्या काय पाया पडायचं का? त्या तज्ञांनी त्याच्यावर मतच व्यक्त केलं नाही. हे महाराष्ट्रातले तज्ञ स्वतःला समजतात ना, घरात यांना बायका जेवायला देत नाहीत, पण ते तज्ञ असतात. ते म्हणे गोपीचंद पडळकरनं विधान भवनाची आबरू घाला. अरे मी आबरू वाचवली? एका आमदाराला कोणतर फडतूस माणूस ज्याचा पुढाऱ्यांना बाया पुरवायचा धंदा आहे तो माणूस वाकडं बघत असेल. आणि मी आमदारकीला भेट नाही रे, अशी आमदारकीला मी भेट नाही. माझा जन्म मी मागे सांगितलं होतं आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी झालाय, त्याच्यासाठी मी भेट नाही. त्याच्यासाठी मी काय असं करत नाही वेगळं काहीतरी प्रयत्न. अरे जतच्या लोकांनी मला सन्मानपूर्वक महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पाठवलाय, जतच्या लोकांचं बिरोबाच्या बनातनं मी जाहीर आभार व्यक्त करतो, जाहीर आभार व्यक्त करतो. कारण ही माझी शेवटची निवडणूक होती. ही निवडणूक माझी शेवटची होती. कारण मी 2009 विधानसभा, 2012 जिल्हा परिषद,
2014 विधानसभा, 2019 लोकसभा सांगली, 2019 बारामती विधानसभा आणि 2024 जत विधानसभा, 5 निवडणुका मी याच्या अगोदर लढलो होतो आणि आता 6 निवडणुका झाल्या. लोकांना वाटते गोपीचंद पडळकरला लॉटरी लागली. अरे जरा अक्कल जरा चालवा, डोकं जरा चालवा. अशी लॉटरी सगळ्याला लागत असते ना, सगळेच नेते झाले असते. या सगळ्या लोकांच्या मुळे ही लॉटरी लागली मला. ही सगळी महाराष्ट्रातली मायबाप जनता आहे ना, त्यांच्यामुळे मला लॉटरी लागली आहे. आणि म्हणून सर्व लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की चिंता करण्याचं कारण नाही. आज सगळे जिल्ह्यातले माझ्या विरोधात जतलाच येते. दुसऱ्या तालुक्यात जाऊन बघा, दुसऱ्या तालुक्यात बैठक नाही, मीटिंग नाही. गोपीचंदची ताकद किती आहे बघा. वसंतदादाचा नातू एकत्र, जयंत पाटील एकत्र, विश्वजित कदम एकत्र, सगळे एकत्र. ही माझी ताकद आहे. तुम्हाला सगळ्यांची भांडणं मी मिटवतोय. वसंतदादाचा आणि राजाराम बापूचा एवढ्या वर्षाचा वाद एकट्या पट्ट्यानं मिटवला. सांगलीमध्ये सभा झाली, जयंत पाटील बापाचा फोटो लावायचा. अरे शोधायला लागलं फोटो. माझ्या शिवाजीराव शेंडगे बापूचा सुद्धा फोटो लावायची वेळ त्यांच्यावरती आली. नानासाहेब सगळ्यांचा फोटो व्यासपीठावरती, विलासराव शिंदेचा फोटो व्यासपीठावरती, पतंगराव साहेबांचा फोटो व्यासपीठावरती, वसंतदादांचा फोटो व्यासपीठावरती. सगळे हुडकून काढले, त्यांनी फोटो लावले. जयंतराव, ही ताकद गोपीचंदची आहे. सगळ्यांचे फोटो लावायला लागले. गोपीचंदला असं समजू नका आणि तुम्हाला काय करायचं ते करा. काय फरक पडत नाही मला. माझा काय बाप आमदार खासदार मंत्री नव्हता, त्यामुळे मला त्याची चिंता नाही. मला चिंता आहे तुमची. कारण एवढा जो अन्याय झालाय, अरे गुलाम केलं तुम्हाला गावामध्ये, गुलाम. साधा सरपंच व्हायला तुम्हाला संघर्ष करायला लावला, गावागावामध्ये झुंजवलं, गावागावामध्ये भांडण लावली. आमदारकी आणि खासदारकीची कधी स्वप्न तुम्हाला बघू दिली नाहीत. तुम्हाला जास्तीत जास्त झडपी, जास्तीत जास्त पंचायत समिती, 1 वर्षाचा सभापती, 1 वर्षाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष, आयुष्यभर सांगायचं या समाजाचा अध्यक्ष केला, त्या समाजाचा अध्यक्ष केला. अरे धनगराचा अध्यक्ष झाला असेल, माळी समाजाचा अध्यक्ष झाला असेल, लिंगायत समाजाचा अध्यक्ष झाला असेल, मागासवर्गीय अध्यक्ष झाला असेल. अरे मग त्या छोट्या समाजाचा झडपीचा अध्यक्ष कधी होणार? सुताराचा, लोहाराचा, कुंभाराचा, नाभिकाचा अध्यक्ष कधी होणार? रामोशी समाजाचा पोरगा जिल्हा परिषदचा अध्यक्ष सभापती कधी होणार?